Hello students, welcome in this video. In a previous video, we studied types of sets. Today we are going to study equal sets. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संचाचे प्रकार अभ्यासलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये समान संच हा भाग अभ्यासणार आहोत. इक्वल सेट्स याला आपण मराठीमध्ये समान संच म्हणतो. तर याची व्याख्या अशी आहे, द डेफिनेशन ऑफ इक्वल सेट्स. टू सेट्स आर said to be equal sets if both sets contains exactly same element. Two sets are said to be equal set if both sets contains exactly same element. दोन संच समान संच आहेत असं आपण केव्हा म्हणतो, जेव्हा त्या दोन संचातील घटक नेमके तेच असतील, तरच त्या संचांना आपण समान संच म्हणतो. दोन संचातील घटक नेमके तेच असतील तर त्या संचांना आपण काय म्हणतो, तर समान संच. टू सेट्स आर सेड टू बी इक्वल सेट्स इफ बोथ सेट कंटेन्स एक्झॅक्टली सेम एलिमेंट. आपल्या पुस्तकामध्ये अशी व्याख्या दिलेली आहे, दोन संचाची तुलना केलेली आहे. टू सेट्स A and B are said to be equal if every element of set A is in set B and every element of set B is in set A. आता इथं त्याची व्याख्या अशी केलेली आहे की दोन संच कोणते असतील, A आणि B. तर A आणि B हे दोन संच जर दिलेले असतील त्यांना आपण समान संच कधी म्हणतो, जेव्हा A या संचाचा प्रत्येक घटक B या संचात असेल आणि B या संचाचा प्रत्येक घटक A या संचात असेल. हे दोन संचाची नावे घेऊन व्याख्या तयार केलेली आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट A is in set B. Every element of set B is in set A. Then we say these two sets are equal. थोडक्यात जेव्हा आपल्याला दोन संच दिलेले असतील तर दोन संचाची तुलना करताना पहिल्या संचातला प्रत्येक घटक हा दुसऱ्या संचात असावा, दुसऱ्या संचातला प्रत्येक घटक हा पहिल्या संचात असावा. असा असतानाच आपण काय म्हणतो, त्या दोन संचांना समान संच म्हणतो. म्हणून आपण वर व्याख्या पाहिलं, टू सेट्स आर सेड टू बी इक्वल सेट्स if they contains exactly same element then the sets are equal set. दोन संचातील घटक नेमके तेच असतील तर त्यांना आपण समान संच म्हणतो. सेट A and set B are equal set when they contains exactly same element. Symbolically it is written as A is equal to B. You know, is equal to means equal. This is the symbol for equal. When we say A is equal to B, if they contains exactly same element or every element of set A is an element of set B. Every element of set B is an element of set A. जेव्हा A या संचाचा प्रत्येक घटक B या संचात असेल किंवा B या संचाचा प्रत्येक घटक A या संचात असेल तेव्हा आपण म्हणतो की ते दोन संच समान आहेत. आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण घेऊन अभ्यासूया. फॉर एक्झाम्पल, A is a set of all x such that x is a letter of the word listen. This is first set. Second, B is a set of all y such that y is a letter of the word silent. आता इथे आपल्याला दोन संच दिलेले आहेत. A हा अशा x चा संच आहे की x हे लिसन या शब्दातील अक्षरे आहेत. तर B हा अशा y चा संच आहे की y हे सायलेंट
या शब्दातील अक्षरे आहेत. आता आपल्याला दोन्ही संचामध्ये जर बघितला, पहिल्या संचातला शब्द आहे लिसन, दुसऱ्यामधला आहे सायलेंट. तर आपण यांचा अगोदर गुणधर्म यादी पद्धतीने ते संच लिहावे. राईट डाऊन फर्स्ट these sets by listing method. This is A is equal to in curly bracket L, I, S, T, E, N. This is listen. B is equal to S, I, L, E, N, T. This is silent. Then observe these two sets. या दोन्ही संचांचं आपण ऑब्झर्वेशन करा. Here every element of set A is an element of set B. A या संचातला प्रत्येक घटक B मध्ये आहे. हे पहा इथं L आहे, इथं L आहे. I, this is I, this is S, T, this is T, this is E, this is N. थोडक्यात आपणाला निरीक्षण केलं तर असं दिसतंय की ए या संचाचा प्रत्येक घटक बी या संचात आहे किंवा बी या संचाचा प्रत्येक घटक ए या संचात आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट ए. मीन्स बोथ सेट कंटेन्स एक्झॅक्टली सेम एलिमेंट. हेन्स वी से सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. ए आणि बी या संचातील घटक हे काय आहेत तर सारखेच आहेत. तेव्हा आपण यांना काय म्हणतो की ए आणि बी हे संच समान आहेत. द एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी आर नॉट इन द सेम ऑर्डर बट ऑल द एलिमेंट्स आर आयडेंटिकल. आता इथं आपण काय म्हटलं की ए आणि बी या संचातले घटक हे क्रमानुसार नाही आहेत, मागे पुढे आहेत. नॉट इन सेम ऑर्डर बट ऑल द एलिमेंट्स आर आयडेंटिकल. परंतु ते सर्व घटक कसे आहेत सारखेच आहेत. हेन्स वी से ए इज इक्वल टू बी. मीन्स ए अँड बी आर इक्वल सेट्स. अशा पद्धतीने आपण दिलेलं उदाहरण दिलेलं असताना पहिल्यांदा गुणधर्म पद्धती दिला असेल तर यादी पद्धतीने लिहा. लिहिल्यानंतर तुलना करा, निरीक्षण करा की या दोन्ही संचातले घटक सारखेच आहेत का. असतील तेव्हा आपण म्हणतो की ते दोन संच समान आहेत, नसतील तर नाही. हिअर these two sets are equal. Why? Both set contains exactly same element. Hence A and B are equal sets. Now second example. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. In this second example, A is a set of all x such that x is equal to 2n. N belongs to natural number. N belongs to natural number. And x is greater than 0, less than or equal to 10. Here x belongs to n. Here is mistake. X belongs to n, not n. म्हणजे हे जे sorry, this is correct. Here n belongs to n means this small n be the natural numbers. Here 1, 2, 3, 4. This is correct. X is equal to 2n. 2n means twice of this natural number. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 4s are 8, 2 5s are 10. This is natural number means starting from 1. आता here x means these elements are greater than 0, less than or equal to 10. आता जे काही आपण घटक लिहिणार आहोत ते शून्यापेक्षा मोठे असावेत, 10 पेक्षा लहान किंवा तितकेच तरी असावे, म्हणजे 10 इतके तरी असावे. आता इथं लिहित असताना त्या संख्या 2च्या पटीतल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात आपण बे-1चा पाडा घेणार. 1 2 पासून काय घेणार, कारण इथं म्हटलेलं आहे की n बिलॉंग्स टू कॅपिटल N. हेन्स A is equal to 2, 4, 6, 8, 10. This is 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 4s are 8, 2 5s are 10. Here not 2 6s are. Why? Because
द एलिमेंट्स आर लेस दॅन ऑर इक्वल टू 10. इथं बेसख्ख 12 घेता येणार नाही, कारण 10 पेक्षा लहान किंवा 10च पाहिजेत असं इथं अट दिलेली आहे. तसंच आता दुसरा संच पहा. बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अन इव्हन नंबर. समसंख्या असावी, पण त्या समसंख्या घेत असताना एक तर एक पेक्षा मोठी किंवा तितकीच, 10 पेक्षा लहान किंवा तितकेच असावे. आता एक पेक्षा मोठी जर म्हटलं तर आपण सुरुवात करतो 2 पासून. 2 ही समसंख्या आहे. 2 इज इव्हन नंबर. देन 4, देन 6, 8, 10. Not 12. Why? Because here condition is given less than or equal to 10. हे जे खाली जे चिन्ह दिलेलं आहे, एक आडवी रेषा दिलेली आहे, याचा अर्थ काय होतो? तितकाच, म्हणजे 1 पेक्षा मोठी किंवा तितकीच, 10 पेक्षा लहान किंवा तितकीच. हा जो y आहे, this y is greater than or equal to 1, less than or equal to 10. तर असं हे पहिल्यांदा दिलेले संच यादी पद्धतीने लिहावे. Write down first the given sets listing method. Then observe these elements of set A and B are same. Both set contains exactly same element. दोन्ही संचातले घटक तेच आहेत. म्हणून आपण म्हणतो की A is equal to B. A बरोबर B. म्हणजे A आणि B हे संच कसे आहेत तर समान संच आहेत. Why? Both set contains exactly same element. कारण दोन्ही संचातील घटक तेच आहेत. Hence A and B are equal sets. Third example. This example is by listing method. आता हे उदाहरण आपल्याला अगोदरच यादी पद्धतीने दिलेलं आहे, तेव्हा केवळ निरीक्षण करा. You know in this set C, elements are 1, 3, 5, 7. Set T 2, 3, 5, 7. Whether every element of set C is the element of set D? No. The elements of set C and D are not same. Hence C is not equal to D. C आणि D हे समान संच नाहीत. Why these two sets are not equal sets? Because every element of set C is not an element of D. Hence these two sets are not equal sets. या दोन संचातले घटक नेमके तेच नाहीत, म्हणून हे संच समान नाहीत. आता आपण चौथं उदाहरण पाहूया. Now fourth example. In this fourth example, again these two, one set is given by rule method and second by listing method. A हा संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने दिलेला आहे, तर B हा संच आपल्याला यादी पद्धतीने दिलेला आहे. तो गुणधर्म पद्धतीने काय पहा. A is a set of all x such that x is a prime number and this x is greater than 10, less than 20. आता जे काही घटक आहेत ते घटक कसे आहेत? These are prime numbers. ते मूळ संख्या असावं आणि ती कोणापेक्षा मोठे कोणापेक्षा छोटे तर greater than 10, less than 20. When the set is given by rule method, first write down listing method, then observe. आता 10 पेक्षा मोठी म्हटलं तर आपण 11 पासून सुरुवात करतो. You know 11 is prime number, 13 is prime number, 17 is prime number, 19 is prime number. You know definition of prime number? The numbers having two factors, 1 and the number itself is known as prime number. ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच अवयव असतात त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. त्यामध्ये कोणकोणते आले तर 11, 13, 17, 19 हे कसे आहेत? 10 पेक्षा मोठे आहेत, 20 पेक्षा छोटे. दुसरा संच तर आपल्याला ऑलरेडी दिलेला होता. पुन्हा दोघांचं निरीक्षण करा. ऑब्झर्व दीज टू सेट्स. The elements of these two sets are same. Hence here the elements of set A and B are same. Therefore A is equal to B.
ए आणि बी या दोन संचातील घटक सारखेच आहेत, म्हणून आपण म्हणतो ए बरोबर बी. ए आणि बी हे समान संच आहेत. ए अँड बी आर इक्वल सेट्स. असे हे काही आपण इक्वल सेट समान संचाबद्दलची उदाहरणं अभ्यासलो. आता आपण प्रॅक्टिस सेट मधला उदाहरण अभ्यासू. तर त्या सराव संच 1.2 मध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आपण आता अभ्यासूया. डिसाइड which of the following are equal sets and which are not equal sets. Justify your answer म्हणजे तुमच्या उत्तराचं समर्थन करा, म्हणजे कारणासहित सांगा की तो संच हा समान संच आहे का. वेदर द सेट्स इक्वल सेट्स ऑर नॉट इक्वल सेट्स. असेल तरी कारण सांगा, नसेल तरी कारण सांगा असं म्हटलेलं आहे. कारण खालील दिलेले संच हे समान संच आहेत किंवा नाही तेच आपल्याला सकारण सांगायचं आहे. तर इथं पहिलं उदाहरण आपल्याला देत असताना जो पहिला प्रश्न आहे त्याचं जर आपण निरीक्षण केला तर इथं आपल्याला एकूण 3 संच दिलेले आहेत. हिअर 3 सेट्स आर गिवन ए, बी आणि सी. आता ह्या तिघांमध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणते संच हे समान आहेत, कोणते संच समान नाहीत. तर त्यामधला आपण पहिल्या ए या संचाचा विचार करू. फॉर सेट ए, set A is a set of all elements x such that 3x minus 1 is equal to 2. A is a set of all x such that 3x minus 1 is equal to 2. आता इथं पुन्हा आपल्याला समीकरणाच्या स्वरूपात तो संच दिलेला आहे. Here what is given? A is a set of all x such that 3x minus 1 is equal to 2. तर आपण काय करणार, ह्या 3x minus 1 is equal to 2 ला सोडवणार. दुसरा संच विचारात घेत असताना B is a set of all x such that x is a natural number but x is neither prime nor composite. आता हे रूल मेथडने दिलेलं आहे. त्याचं म्हणणं आहे की x ही नैसर्गिक संख्या असावी परंतु ती काय नसावी, मूळ किंवा संयुक्त नसावी. तर आपल्याला माहिती आहे संयुक्तही नाही मूळही नाही अशी एकमेव संख्या 1 आहे. म्हणजे आपल्याला कळलं की बी या संचात 1 हा घटक आहे. तिसरा संच जर बघितला तर सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड एक्स इज लेस दॅन 2. आता सी मधले घटक असे आहेत की ते नैसर्गिक संख्या आहेत पण 2 पेक्षा लहान. म्हणजे पुन्हा आपल्याला कळलं की इथं सी या संचामध्ये 1 हा एकमेव घटक येतो. बी मध्ये पण 1 हा एकमेव घटक येतो. इन दिस सेट बी 1 is element. Why? Because this number is natural number and this is neither prime nor composite. In set C also 1 is an element. Why? 1 is natural number and this is less than 2. You know in set B there is 1 element. In set C there is also 1 element. आणि इन सेट ए, आता ए या संचामधलं आपल्याला घटक कोणता आहे हे पाहण्यासाठी आपण काय करणार, सोडवणार. देन यू नो फॉर सेट ए, आता याचं उत्तर लिहित असताना आपण कसं लिहायचं. फॉर सेट ए यू नो विच इज द इक्वेशन, कोणतं समीकरण दिलं होतं आपल्याला, 3x वजा 1 बरोबर 2 असं दिलेलं होतं. देन यू नो हाऊ टू सॉल्व दिस इक्वेशन. दिस इज 3x minus 1 becomes plus 1. 2 plus 1 3 into 3 becomes divide. Then you get x is equal to 1. What is x? This is element. Which element? 1. आता इथं आपल्याला कळलं की x बरोबर 1 आलं. x हे घटक कोणता आहे यासाठी होतं. तो घटक कोणता आला तर आपला 1 आला. म्हणजे इथं पुन्हा आपल्याला कळलं की a या संचामध्ये कोणता घटक आला तर 1 हा घटक आला. बी या संचामध्ये आपण बघितलं होतं नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 2 इज 1. मीन्स इन सेट B which is element 1. Why 1? Because in set B you know 1 is neither prime nor composite number. B हा संच काय होता, तो असा होता की ती संख्या मूळ किंवा संयुक्त नसावी आणि ती नैसर्गिक असावी असं होतं. म्हणजे
एक ही, समही नाही, मूळही नाही अशी एकमेव अशी ही नैसर्गिक संख्या आहे जी 2 पेक्षा लहान आहे. म्हणून आपण इथं सांगितलं की बी या संचामध्ये कोणता घटक आला तर 1. फॉर सेट सी नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 2 इज 1. 2 पेक्षा लहान ही 1 ही संख्या आहे. म्हणून सी या संचामध्ये पुन्हा कोणता घटक आला? 1. असं 1, 2, 3चं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असे कळले की ए, बी आणि सी अशा या तिन्ही संचामध्ये घटक हे सारखेच आहेत. In all these three sets, the element is 1. Hence, from 1, 2 and 3, sets A, B and C contains exactly same element. Means set A, B and C are equal sets. Means from this we say A is equal to B is equal to C. यावरून आपल्याला असं म्हणता येते की A, B आणि C हे तिन्ही संच समान झाले. का झाले? कारण या तिन्ही संचामधील घटक हे सारखेच आहेत. कधी कधी 2 संचातले घटक सारखे येतात तेव्हा आपण सांगायचं की संच ए आणि बी या दोन्ही मधले घटक सारखेच आहेत म्हणून ए बरोबर आहे बी. नसतील तेव्हा समजा बी आणि सी मधले घटक सारखे नसेल तेव्हा आपण सांगू शकतो की बी आणि सी हे समान संच नाहीत. बी इज नॉट इक्वल टू सेट सी. असेल तेव्हा इक्वल टू म्हणा, नसेल तेव्हा नॉट इक्वल टू असा उल्लेख करावा. तर असं हे 3 संच दिलेला असताना तिघांमधलं निरीक्षण करा, पहिल्या दोघांमधलं करा. तिन्हीमध्ये सारखेपणा येत असेल तर तिन्हीचं एकाच वेळी सांगा. पहिल्या दोघांमधलं सारखेपणा असेल आणि तिसरा वेगळा असेल तर त्या पहिल्या दोघांमधलं समान संच म्हणून दाखवा आणि जो वेगळा आहे तो समान संच नाही असं दाखवू शकता. तर हे असं आपल्याला तिथं दिलेला पहिला प्रश्न होता. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहू. Decide whether set A and B are equal sets. Give reason for your answer. पुन्हा इथं म्हटलेलं आहे की ए आणि बी 2 संच दिलेले आहेत आणि ते 2 संच समान आहेत किंवा नाहीत ते कारण सांगा म्हटले. पुन्हा गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. ए इज इक्वल टू इवन प्राईम नंबर. यू नो विच इज इवन प्राईम नंबर? 2. प्रश्न बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येते, फक्त कंडिशन आपल्याला माहित असावा. यू नो विच इज इवन प्राईम नंबर? 2 इज ओनली 1 इवन प्राईम नंबर. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे. म्हणजे आपल्याला कळलं की या संचामध्ये फक्त 2 हा एकच घटक येतो. बी या संचाचं निरीक्षण करा. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. पुन्हा हे इक्वेशन दिलं. जेव्हा जेव्हा इक्वेशन दिलेलं असेल ते आपण बाजूला घ्या आणि सोडवा. तर आपण बघूया या 2 संचामध्ये घटक कोणते येतात. इन दिस 2 सेट्स विच आर द एलिमेंट्स. यू नो इन अ सेट ए, फॉर सेट ए 2 इज ओनली 1 इवन प्राईम नंबर मीन्स देअरफॉर ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे म्हणून आपण सांगतो की ए या संचामध्ये कोणता घटक आहे तर 2. आता बी संच सोडत असताना तुम्हाला म्हटलं होतं की जेही समीकरण आहे ते सॉल्व करा, सोडवा. देन यू नो हाऊ टू सॉल्व द इक्वेशन. 7x - 1 इज इक्वल टू 13. 7x इज इक्वल टू 13 प्लस 1. 7x इज इक्वल टू 14. x इज इक्वल टू 14 by 7. x इज इक्वल टू 2. Again in this set B, which is the element? 2 is the element. Then observe set A and set B. You know in set A which is element 2, in set B which is element 2, from 1 and 2 sets A and B contains exactly same element. 1 व 2 वरून आपण असं सांगतो की A आणि B हे दोन्ही संचातील घटक सारखेच आहेत. Exactly same element. Hence set A and B are equal sets. ए आणि बी या दोन्ही संचातील घटक सारखेच आहेत म्हणून संच ए आणि बी हे समान संच आहेत म्हणून ए बरोबर बी. हेन्स ए इज इक्वल टू बी मीन्स ए अँड बी आर इक्वल सेट्स. तर असं हे दिलेले संच समान आहेत किंवा नाहीत हे ओळखण्यासाठी आपण फक्त त्या दिलेल्या संचांचं निरीक्षण करा. गुणधर्म पद्धतीने दिलेला असेल तर यादी पद्धतीने पहिल्यांदा लिहा. गुणधर्म पद्धतीने जेव्हा दिलेला असेल तेव्हा त्यातला नेमका गुणधर्म काय आहे
which is the property. First observe and then write down by listing method, and then observe these sets. Whether the elements are same, then we say equal sets, or different, then these two sets are not equal sets. एक पेक्षा जास्त दिले असतील तेव्हा तिन्हीचंही निरीक्षण करा. ज्यामधले घटक सारखे येत असतील त्यांना समान म्हणा, येत नसतील तर समान नाहीत असं तिथं उल्लेख करावा. तर असं हे इक्वल सेटचा भाग होता. इथं आपला 1.2चा भाग पूर्णपणे संपला. आजचा हा भाग पुन्हा व्यवस्थित अभ्यासा आणि जो होमवर्क दिलेला आहे तो पूर्ण सोडवावा. आणि त्यानंतर राहिला तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2चा जो पूर्ण भाग झाला तो क्रमाने तुमच्या होमवर्कच्या वहीत परत सोडवायचा. तर टुडे हियर we stop this video, and tomorrow we study new part. Thank you.